तर आजची तारीख आहे 28 एप्रिल है ना. तर आपण पेपर डिस्कशन घेतोय. पेपर डिस्कशनमध्ये 2020चा जो पेपर आहे तो आपण डिस्कस करत आहे. गेले 4 ते 5 दिवस आपण हे डिस्कशन करतोय. काही प्रश्न लक्षात येत नसेल तर लक्षात आणून देणे, आणि जर तो भाग शिकवलेला नसेल तर थोडंसं व्याख्यानात्मक त्याला लक्षात आणून देणे, असा भाग आपण सध्या घेतोय. कारण एक बॅच जी करंट बॅच आहे आताची, त्यांना आज आपण जॉईन केलेलं आहे. हे सगळं त्यांच्या माहितीसाठी होतं. ओके. एक 22 ते 24 लेक्चर आपले झालेले आहेत, आणि जे 2020चे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अधिक लेक्चर झालेले आहेत. त्याची रेकॉर्डिंग्स मी करून ठेवलेले आहेत, पण म्हणजे 3 ते 4 GB ते रेकॉर्डिंग आहे. त्याला कन्व्हर्ट करणे आणि यूट्यूबला लिंक करणे ह्या गोष्टी थोड्याशा राहून गेलेल्या आहेत. त्याच्यामुळे ते जे लेक्चर्स आहेत ते न्यू बॅचला टाकल्या गेलेले नाही आहे. ठीक आहे. कारण ज्या मुलीकडे ते काम मी दिलेलं होतं, एक स्टुडंटच आहे आपली निसर्गोपचाराची, तर ती स्टुडंट सध्या इथं नाही, त्यामुळं ते काम राहून गेलं. नाहीतर एक लेक्चर कन्वर्ट करून त्याची लिंक तुम्हाला टाकल्या गेली असती. तर ठीक आहे. 2021चे जे मुलं आहेत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला मी एक पेपर टाकलेला आहे. तुम्हाला सध्याच या गोष्टीची आवश्यकता नाही आहे, परंतु तुमची पुढे चालून रिव्हिजन सुद्धा होईल याबद्दल. पण आज तुम्हाला माहीत होईल की नेमका पेपर कसा असतो, पेपरमध्ये प्रश्न कसे येतात, पेपर पॅटर्न कसा असतो. ठीक आहे. तर आज हे तुम्हाला थोडं शिकायला मिळेल याच्यामध्ये. फाईलला आपण हा पेपर टाकलेला आहे, मी तो पेपरच बघत आहे. 2020 प्रॅक्टिस ऑफ नॅचरोपॅथी असं पेपरचं नाव असतं. प्रॅक्टिस ऑफ नॅचरोपॅथी. ॲनाटॉमीचे पेपर तुम्हाला टाकलेले आहेत तुमच्या ग्रुपला. तसं मॅडमनी सुद्धा पेपर टाकलेत काल ॲनाटॉमीचे, बलुदे मॅडमनी. त्याचं डिस्कशन ते करतीलच तुमच्यासोबत. ठीक आहे. तर व्हॉट्सअप ग्रुपला पेपर आहे, तुम्ही पेपर बघू शकता. म्हणजे मीटिंगमधून तुम्ही बाहेर नाही पडायचं आहे, फक्त स्क्रीन हटवायची आहे आणि व्हॉट्सअपला जाऊन तो पेपर बघायचा आहे. त्याचं बॅक पेज बघायचं आहे, पेज नंबर 2, आणि त्यामध्ये आपण कुठपर्यंत आलो होतो, फिजिओलॉजिकल डिसऑर्डर आहे ना. आता हे फिजिओलॉजिकल म्हणजे सायकोलॉजिकल डिसऑर्डर इथपर्यंत आपण बघितलं होतं. प्रश्न क्रमांक 3, नॅचरोपॅथी कशाला म्हणतात, एक थेरपी स्पष्ट करा. आहे ना. नॅचरोपॅथी कशाला म्हणतात. आता हे खूप पहिल्याच 1 आणि 2 लेक्चरमध्येच मी हे सांगितलेलं आहे आपल्याला. व्हॉट इज मीन बाय नॅचरोपॅथी. कोणी सांगू शकते? तुम्ही सांगा. तुम्हाला आलं तर फारच छान, नाही आलं तर मग मी माझ्याकडून ते उत्तर देणारच आहे. फारच मूलभूत हा प्रश्न आहे. व्हॉट इज मीन बाय नॅचरोपॅथी. परीक्षा जवळ आहे आणि हा प्रश्न तुम्हाला, या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे. निसर्गोपचार म्हणजे काय, एका वाक्यात उत्तर देऊन त्याचं विश्लेषण तुम्ही करू शकता 10 ते 15 ओळीमध्ये. आज जे नवीन मुलं जॉईन झाले ते पण सांगू शकतात.
मनीषा मॅडम तुम्ही सांगा. माझा आवाज येत आहे ना सर्वांना की येत नाही? आवाज आहे ना, अनम्यूट केलेला आहे. आवाज येत आहे व्यवस्थित? हो ना, मग मला रिप्लाय देत जा परत, येस ऑर नो काहीतरी रिप्लाय देत जा. याचा अर्थ तुम्ही वाचत नाहीये, तुम्ही अभ्यास नाही करत आहे. आणि मी वारंवार तुम्हाला हेच सांगतो, अभ्यास परीक्षेसाठी करू नका. तुम्हाला तुमच्या प्रकृतीबद्दल माहिती पाहिजे. ठीक आहे, जी गाडी तुम्ही चालवत आहे आणि जी गाडी 24 तास तुमच्या सोबत असते, शरीररूपी ही गाडी, रथरूपी ही गाडी, तर या गाडीचं नॉलेज तुम्हाला पाहिजे. त्याचं संतुलन कसं साधायचं हे तुम्हाला माहीत पाहिजे. याचं संतुलन फक्त डॉक्टरच करत असतो असं नाही आहे, तुम्ही पण छान पद्धतीने याचं संतुलन करू शकता. म्हणून हां सांगा मॅडम, निसर्गोपचार म्हणजे काय? नॅचरोपॅथी. नॅचरोपॅथी म्हणजे प्राकृतिक रीतीनं चिकित्सा करणं. नॅचरोपॅथी म्हणजे काय? ठीक आहे, म्यूट करून घ्या. निसर्गोपचार म्हणजे काय? तर त्याचे पर्यायी शब्द जे आहेत ते लक्षात घ्या तुम्ही. निसर्गोपचार, नॅचरोपॅथी म्हणजे निसर्गोपचार. आता निसर्गोपचार या शब्दाची फोड करा. निसर्ग अधिक उपचार, अर्थात निसर्गाला अनुसरून केलेला उपचार म्हणजे निसर्गोपचार आहे ना. इंग्लिशमध्ये त्याला नॅचरोपॅथी असं म्हटलेलं आहे, नेचर प्लस पॅथी आहे ना. तर ज्या पॅथीमध्ये, म्हणजे पॅथी म्हणजे शास्त्र, तर ज्या शास्त्रामध्ये नेचरचा उपयोग केला जातो उपचारासाठी त्याला नॅचरोपॅथी म्हणतात. किंवा नॅचरोपॅथीला नैसर्गिक उपचार पद्धती असं सुद्धा म्हणतात. म्हणजे काय? तर नैसर्गिक उपायाच्या माध्यमातून रोगांना दूर पळवणे म्हणजे नैसर्गिक उपचार पद्धती आहे ना. आता याला अजून एक पर्यायी शब्द आहे, प्राकृतिक चिकित्सा. प्राकृतिक चिकित्सा, प्राकृतिक चिकित्सा म्हणजे काय? तर प्रकृतीला अनुसरून. प्रकृती म्हणजे काय? तर पंचतत्व. पंचतत्व कुठले? आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी याला अनुसरून केलेले उपचार म्हणजे प्राकृतिक चिकित्सा. किंबहुना याला पांचभौतिक चिकित्सा सुद्धा म्हणतात. याचा एक पर्यायी शब्द पांचभौतिक चिकित्सा सुद्धा आहे. म्हणजे पंचतत्वाला अनुसरून किंवा पंचतत्वाची मदत घेऊन केले जाणारे उपचार म्हणजे निसर्गोपचार किंवा प्राकृतिक चिकित्सा है ना, किंवा पांचभौतिक चिकित्सा असं आपण याचं विश्लेषण करू शकतो. आणि निश्चित 10 ते 15 ओळी आपण याच्यावर लिहू शकतो. त्यामुळे खूप कठीण प्रश्न नाही आहे, समजायला सोपा आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक ब, फरक स्पष्ट करा. उपवास आणि उपासमार. याच्यात एक एक मुद्दा जरी तुम्ही सांगितला तरी मला लक्षात येईल की तुम्ही आकाश तत्व चिकित्सा वाचलेली आहे. इव्हन न्यू बॅच जी आहे त्यांनी सुद्धा हे माझे व्याख्यानं ऐकलेले आहेत. यूट्यूब लिंकवरून त्यांनी सुद्धा ऐकलेले आहेत. ते सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात. एक्झाम गोईंग स्टुडंट त्याच्यामध्ये जर कोणी देत नसेल तर न्यू जे स्टुडंट आज जॉईन झाले ते सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतात की उपवास आणि उपासमार याच्यामध्ये फरक काय. आजच्या डे टू डे लाईफ मध्ये काय लोक काय करतायत, एक तर उपवासाच्या नावाखाली एक तर उपासमार करतात किंवा उपवासाच्या नावाखाली अन्न बदल करतात. म्हणजे भाजीपोळी नाही खायची तर साबुदाण्याचे वडे खायचे. भाजीपोळी भात वरण नाही खायचं तर काय करायचं, उपवासाचे वेगवेगळे जे उपवासाचा चिवडा, उपवासाच्या करंज्या, उपवासाच्या चकल्या है ना, उपवासाचे अनारसे, उपवासाचे है ना, म्हणजे उपवासाचा पिझ्झा, उपवासाचा समोसा, उपवासाची कचोरी, हा सगळं आहे.
उपवासाचा खमंग ढोकळा असं सगळं बनलेलं आहे आजकाल. फक्त ते उपवासाचं आहे. म्हणजे एक तर उपासमारी करतात किंवा मग निर्बुद्धीपणाने अन्नाचं सेवन करतात आणि त्याला उपवास म्हणतात. आणि मग म्हणतात उपवास करून सुद्धा आमची तब्येत चांगली राहत नाही. कशी राहणार चांगली? तुम्ही उपवासाचे नियमच पाळत नाही. तर सर्वात मोठा फरक जो आहे उपवास आणि उपासमारमध्ये की उपवास तंत्र शुद्ध असते, उपासमार आहे ना तंत्र शुद्ध नसते. उपवासाने प्रकृती चांगली होते, उपासमारीने प्रकृती बिघडते. उपवास केल्याने शरीर हलकं होते, उपासमार केल्याने शरीर भारी होते. उपवास केल्याने आयुष्य वाढते, उपासमार केल्याने आयुष्य कमी होते. उपवासामध्ये इनिमा घेतला जातो, उपासमारीमध्ये इनिम्याचं नाव सुद्धा ऐकत नाही आपण. उपवास केल्याने प्रतिकार क्षमता वाढते, उपासमार केल्याने प्रतिकार क्षमता कमी होते. आणि त्याला अनुसरून उपवास केल्याने आपल्याला वेगवेगळे इन्फेक्शन होत नाही आणि उपासमारी केल्याने वेगवेगळे इन्फेक्शन आपल्याला होतात. एवढे सर्व फरक उपवास आणि उपासमारी याच्यामध्ये सांगितलेले आहेत है ना. उपवास हा निसर्गोपचारानुसारच असायला पाहिजे. जर तो नसेल तर त्याला उपासमारी किंवा अधाशीपणे खाणे असं आपण त्याला म्हणू. आणि हे प्रकृतीला अपेक्षित नाही. अध्यात्माला अनुसरून जेवढे उपवास केले जातात अधिकतम 90% लोक याच्यामध्ये खूप मोठ्या चुका करतात. जे लोक उपवासाच्या दिवशी इनिमा करत नाहीत, मी तर म्हणतो की ते उपवासच करत नाही. उपवासाला समाजामध्ये एक खेळ म्हणून खेळला जाते आणि मग तो खेळ यांच्याशी असा खेळतो की आजकाल क्रिटिकल केअर सेंटर सुद्धा कमी पडायला लागलेले आहेत. मोठे मोठे हॉस्पिटल सुद्धा आपल्याला कमी पडायला लागलेले आहेत. लाखो रुपये खर्च करून सुद्धा आपला जीव वाचत नाही. विचार करा असं का होत आहे. असं यामुळे होत आहे की उपवास तुम्ही चुकीच्या पद्धतीने करताय. एकादशीचा उपवास, महाशिवरात्रीचा उपवास, चतुर्थीचा उपवास एकदम चुकीच्या पद्धतीने करताय. जो व्यक्ती उपवासाच्या आधी अर्थात आदल्या दिवशी, ज्या दिवशी उपवास आहे त्या दिवशी आणि ज्या दिवशी उपवास सोडवायचा आहे त्या दिवशी इनिमा घेत नाही, त्या व्यक्तीच्या उपवासाचं फळ त्याला मिळत नाही. का मिळत नाही? कारण प्रकृती माता हे जे शरीर आहे हे शरीरच त्यांच्यापासून नाराज होते. त्यामुळं देवाची कृपा जी व्हायला पाहिजे ती त्यांच्यावर होत नाही. म्हणून समाजामध्ये असंख्य लोक असे आहेत की जे भरपूर उपवास करतात आणि मग जेव्हा त्यांची तब्येत खराब होते किंवा त्यांना जे मिळायला पाहिजे जेव्हा ते मिळत नाही तेव्हा मग ते बोंबलतात. आम्ही एवढे उपवास तापवास केले देवाचे, पण आज आमच्या नशिबी काय आलं? रोग आले. अरे तुम्ही जे उपवास तपास केले ते शास्त्रशुद्ध नव्हतेच है ना. तुम्ही तुमच्या मनाने ठरवलं की काय उपवासाला चालते. उपवासाची भाकर सुद्धा आहे, उपवासाची पोळी सुद्धा आहे. उपवासाला दूध केळ एकत्र करून खाल्लं तर ते विष आहे, ते खातात लोक. तर हा फरक तुम्हाला इथं सांगायचा आहे. उपवास आणि उपासमार. निसर्गोपचारामध्ये आपण उपवास करत असतो, उपासमार करत नाही. प्रकृतीला अनुसरून उपवास दिला जातो आहे ना. तो करतो म्हणून मला करायचा आहे असा विषय तिथं नसतो. मॅग्नेटोथेरपी कशाला म्हणतात स्पष्ट करा. मॅग्नेट्सचे प्रकार हे मी तुम्हाला थोडंसं शिकवणारच आहे. मॅग्नेटिक थेरपी आणि थोडंसं ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर बद्दल थोडंसं सांगेल. शरीराच्या वेगवेगळ्या ॲक्युप्रेशर पॉईंट्स स्पष्ट करा. आता जो फोटो मी तुम्हाला टाकलेला होता आज नवीन बॅचसाठी मी पुन्हा टाकतो. तर त्याची रिफ्लॉक्झॉलॉजी आहे. त्याच्यामध्ये जसं इथं डोळ्याचा पॉईंट आहे ना, तुम्हाला इथं ती आकृतीच काढायची. इथं डोळ्याचा पॉईंट, इथं कानाचा पॉईंट, इथं सर्दीचा पॉईंट, इथं दाताचा पॉईंट, इथं मेंदूचा पॉईंट आहे ना. तर हे पॉईंट तुम्हाला हाताच्या पंजावरती काढायचे आहेत आणि त्याला लेबल करायचं आहे. वेल लेबल डायग्राम तुम्हाला काढायची आहे. प्रश्न क्रमांक 4.
खालीलपैकी कोणत्याही 2 प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. शरीराच्या वेगवेगळ्या प्रणालीवर गरम आणि थंड ऍप्लिकेशनचा शरीरावर परिणाम स्पष्ट करा. त्वचा, श्वसन, चेतासंस्था आणि पचनसंस्था. ठीक आहे. आता निसर्गोपचारामध्ये एक खूप छान उपचार पद्धती आहे, थंड गरम शेक. याचा उद्देश काय असतो थंड गरम शेकचा? थंड गरम शेकचा उद्देश असतो की त्या लोकल पार्टचं सर्क्युलेशन नॉर्मल करवणे. त्या लोकल पार्टचं सर्क्युलेशन जे आहे ते नॉर्मल करवणे हा मुख्य उद्देश असतो. आणि जेव्हा आपण थंड आणि गरम पाण्याची पिशवी त्यांनी शेक करतो तर 2 मिनिटं थंड पाण्याची पिशवी, 2 मिनिटं गरम पाण्याची पिशवी. त्यांनी काय होतं, तिथल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या रक्तवाहिन्यांचं कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं. आणि जेव्हा हे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होतं तर त्यामधला जो तुंबलेला रक्तप्रवाह आहे तो प्रवाह सुरळीत व्हायला लागतो, तो प्रवाह पुन्हा प्रवाहित व्हायला लागतो. आणि मग तिथं जो काही कचरा असतो तो कचरा त्या रक्तामध्ये येऊन जातो आणि ते रक्त शुद्धीकरणासाठी हृदयाकडे, फुफ्फुसाकडे पाठवलं जातं. शुद्धीकरण होऊन नवीन रक्त येतं आणि तिथून त्या संबंधित भागाला प्राणवायू आणि खाद्यपदार्थ मिळतात रक्ताच्या माध्यमातून. आणि तिथे खूप चांगल्या प्रकारचा आपल्याला सुधार दिसून येतो है ना. म्हणून शरीरावर जर कुठेही दुखणं असेल, फक्त सूज असेल तर करू नका, पण दुखणं जर असेल तर थंड गरम पाण्याची पिशवी घेऊन शेकण्याचा प्रयोग तुम्ही करून बघा. निश्चितच तिथलं दुखणं तुमचं कमी होऊन जाईल. कुठलीही पेनकिलर, कुठलीही औषध तुम्हाला घेण्याची गरज पडणार नाही. तर असा हे थंड गरम पाण्याची पिशवी, त्वचा, श्वसन, चेतासंस्था, पचनसंस्था याच्यावर येणारे परिणाम तुम्हाला लिहायचे. विविध आधुनिक उपचारासाठी चिखल कसा तयार करावा आणि चिखलाचा वापर शरीरावर कसा करावा. आता चिखल अर्थात माती लेप कसा तयार करावा, तर पृथ्वी तत्व चिकित्सेमध्ये अंगाला लावण्यासाठी जर माती तुम्हाला घ्यायची असेल तर बांधावरची माती घेणं आवश्यक असते. कारण आजकाल शेतांमध्ये फर्टिलायझर टाकलेले असल्यामुळे शेतातली माती तुम्ही घेऊ शकत नाही. बांध म्हणजे 2 शेताच्या मध्ये जो धुरा असतो त्या धुऱ्यावरची माती आणि वरवरची माती नाही, 3 फूट आतमध्ये तिथं खोदायचं आणि तिथून ती माती घ्यायची. माती घेतल्यानंतर जर त्या मातीचे ढेकळ असतील तर ते फोडायचे, त्याची पावडर तयार करायची. ते करत असताना त्याच्यातला काडी कचरा, गोटे काढून टाकायचे आणि मुलायम अशी माती करून त्याला एक ऊन द्यायचं. त्यानंतर रात्रभर ती माती भिजत घालायची आणि मऊ मुलायम अशी झाल्यानंतर मग ती शरीराला लावायची. एक तर डायरेक्ट शरीराला तुम्ही लावू शकता किंवा मातीपट्टी तयार करून डोक्यावर मायग्रेनसाठी, गळ्यावर थायरॉइडसाठी, पोटावर अपेंडिक्ससाठी किंवा इतर रोगासाठी किंवा पाठीवर मुतखड्यासाठी ही मातीपट्टी तुम्ही ठेवू शकता. पोट साफ होत नसेल तर ओटीपोटावर मातीपट्टी ठेवू शकता है ना. तर याचे प्रॅक्टिकल जे आहे तर ते आपल्याला घ्यायचे आहे. फक्त ते काय होतं की 2 आणि 4 विद्यार्थी फक्त तयार असतात त्या गोष्टीसाठी. आता 2 बॅच मिळून आपण प्रॅक्टिकल घेऊ. ज्यांची आता परीक्षा आहे त्यांनी परीक्षा दिल्यानंतरही जेव्हा प्रॅक्टिकल्स होतील तेव्हा त्यांनी यायचं आहे. नाही तर आता परीक्षा दिली ना आम्हाला काय गरज, असं करू नका. उशिरा का होईना पण प्रॅक्टिकल होऊन जातील तुमचे. तर ती मातीपट्टी तयार कशी करायची याचं प्रॅक्टिकल तुम्हाला सांगितलं जाईल. वेगवेगळ्या रोगांमध्ये आपण माती उपचार करू शकतो. आणि आश्चर्य वाटतं आपल्याला की पायाखाली येणारी माती एवढं मोठं काम करू शकते का. मग आश्चर्य होते आपल्याला की आपण एक चांगली गोष्ट आतापर्यंत मिस केली, माती उपचार, माती लेप है ना. ॲक्युपंक्चर म्हणजे काय, ॲक्युपंक्चर पॉइंट्सचे प्रकार आणि उपयोग लिहा. आता ॲक्युपंक्चर मी तुम्हाला कालच सांगितलं, TCA ही जी एक उपचार पद्धती आहे
है ना. तर हा एक स्टॅच्यू आहे. याच्यावर PCAचे सगळे बिंदू जे आहे म्हणजे चायनीज ॲक्युपंक्चर, कारण चायनीज ॲक्युपंक्चरमध्ये तुम्हाला मिरिडियन्स शिकवले जातात. इथं ज्या तुम्ही सगळ्या लाईन्स बघून राहिल्या, या स्टॅच्यूवरती ज्या लाईन्स बघून राहिल्या, तर त्या लाईन्स म्हणजे मिरिडियन्स आहेत बॉडीवरचे, है ना. तर थोडंसं मी तुम्हाला काय करेल, 1 आणि 2 लेक्चर फक्त ॲक्युप्रेशरवरती देईल. त्याचे जे बेसिक जे कन्सेप्ट आहेत ते समजावून सांगेल. तसं काल आपण ज्या 12 मेरिडियन्स आहेत त्या बघितल्या, त्याचे नावं आपण लिहून घेतले. पण आज जे नवीन विद्यार्थी जॉईन झाले त्यांच्यासाठी हे नवीन आहे, त्यामुळं आपण दोन्ही बॅचचं सोबतच घेऊ. ॲक्युपंक्चरचे मौलिक सिद्धांत काय आहेत आणि त्याच्यासाठी कुठलं पुस्तक वापरायचं ते पण मी तुम्हाला पुस्तक दाखवून देईन. ठीक आहे. त्या पुस्तकामध्ये ॲक्युप्रेशरचे सिद्धांत आहेत आणि खूप सुंदर असं ते पुस्तक आहे. आणि मला असं वाटतं की निसर्गोपचारामध्ये तुम्हाला ॲक्युपंक्चर शिकणं खूप गरजेचं आहे. कारण नाही म्हटलं तरी 30 ते 30 मार्क तुमचे ॲक्युपंक्चरवरती विचारले जात आहे ना. निसर्गोपचार हा विषय तर आहेच, परंतु ॲक्युपंक्चर याच्यावरती 30 ते 35 मार्काचं तुम्हाला विचारलं जात आहे. त्यामुळे तुम्हाला थोडंसं ते मलाही शिकवणं गरजेचं आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगेल. त्यानंतर मसाज नंतरचा प्रश्न आहे मसाज थेरपी. सुनीता मॅडम काही बोलायचं आहे का? हो, मला आहे ना बुक्स बद्दल बोलायचं होतं सर. बुक्स जे तुम्ही दाखवसाल फोटो नक्की टाकसाल त्याचं, म्हणजे मला घ्यायला बरं पडेल. हो चालेल ना. आता माझं थोडंसं हा प्रॉब्लेम मलाही थोडंसं हे समजलं नाही की तुमची बॅच पण याच्यात पहिल्या दिवसापासून जर मी तुम्हाला ऍड केलं असतं तर बरं झालं असतं. पण आज असं वाटलं की चला आता जी नवीन बॅच आहे त्यांनाही ऍड करू आपण. त्यांनाही पेपर पॅटर्न प्रश्न परीक्षेच्या 1 वर्षा अगोदरच माहिती होऊन जाईल. नाही, तुमचं शिकवणं खूप छान आहे आणि लवकर डोक्यात बसते. पण असं आहे थोडंसं ऑफिस टाइम असल्यामुळे नाही दुपारची मी अटेंड करू शकू राहिली, पण मॉर्निंगचं असल्यामुळे मला खूपच खुशी झाली क्लास अटेंड करायला. थँक्यू सो मच सर. थँक्यू. ओके, वेलकम. सकाळची वेळ आपण त्यासाठीच ठेवलेली आहे. अर्चना मॅडमनी सजेस्ट केलं की सर सकाळची वेळ ठेवा, म्हणजे त्या वेळेत अधिकतम लोक जॉईन होतील. पण त्या बॅचमधले फक्त ते 2 आणि 3च मुलं जॉईन होत होते, म्हणून आज तुमची बॅच सुद्धा मी सोबत जॉईन केली. ठीक आहे. मसाज थेरपीचे प्रकार लिहा आणि स्पष्ट करा. आता मसाज थेरपीचे प्रकार कोणकोणते आहेत, तर एक तर आहे सामान्य मसाज, जनरल मसाज. दुसरी आहे ॲक्यू मसाज, म्हणजे ॲक्युप्रेशरला लक्षात घेऊन केलेली मसाज. तिसरी मसाज आहे सुजोग मसाज, म्हणजे सुजोग थेरपीला लक्षात घेऊन केलेली मसाज. तिसरी मसाज आहे स्वीडिश मसाज, म्हणजे स्वीडन हा जो देश आहे त्या देशात विकसित झालेली ही मसाज. त्याच्यामध्ये ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स तिथं करणे म्हणजे स्वीडिश मसाज. चायनीज मसाज, जॅपनीज मसाज है ना. तर असे हे वेगवेगळे मसाजचे प्रकार आहेत आणि प्रत्येक मसाजमध्ये त्या त्या देशाची चिकित्सा पद्धती लक्षात घेतलेली आहे आणि त्यानुसार मग ती मसाज केली जाते. तर हे मसाजचे प्रकार आणि त्याला स्पष्ट करायचं आहे. जसं जनरल मसाज तुम्ही कशी करणार, स्वीडिश मसाज कशी करणार. एक इथं एस्पेशली स्वीडिश मसाज जे आहे, स्वीडिश जापनीज मसाज जी आहे, किंवा कोरियन मसाज म्हणजे सुजोग मसाज. कोरियन मसाज कारण कोरिया हा जो देश आहे त्याच्यामध्ये सुजोगचा शोध लागला गेला. रशियन मसाज त्याच्यामध्ये सुद्धा सुजोगचंच अधिकतम येऊन जातं. तर काय सांगत होतो तुम्ही, स्वीडिश मसाज जी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेप्स घेतले जातात. त्याच्यातल्या मला काही स्टेप्स खूप चांगल्या वाटल्या. जसं हॅकिंग म्हणजे काय, तर आता ही जर बॉडी असेल तर दोन्ही हाताने है ना असं शरीराचं ताडण करणे त्याला हॅकिंग म्हणतात. आता अशा पद्धतीने हॅकिंग करतात, अशा पद्धतीने करतात. आणि हे टॅपिंग
टॅपिंग मेथड्स आहेत. काही एक सिंगल फिंगर टॅपिंग, 2 फिंगर टॅपिंग, 3 फिंगर टॅपिंग, 4 फिंगर टॅपिंग, 5 फिंगर टॅपिंग. याचं एक वेगवेगळं फिलिंग शरीरावरती येतं. आणि मांसल भाग जो असतो तिथं हे हॅकिंगच्या ज्या मेथड्स आहेत ह्या यूज केल्या जातात, है ना. आणि हे जिथं फॅट्स जे असतात, जसं बटक्स आहेत, थाय आहे, त्याच्यानंतर पोटरे आहेत, तिथं फॅट जास्त असतात, मांसल भाग असतो, तिथं ह्या स्टेप्स स्वीडिश मसाजमध्ये घेतल्या जातात. जापनीज मसाज किंवा कोरियन मसाज किंवा सुजोक मसाज जी आहे त्याच्यामध्ये फक्त हाताचा पंजा आणि पायाचा पंजा याच्यावरच मसाज केली जाते. कारण सू स्टँड फॉर हँड अँड जोक स्टँड फॉर फूट. तर हात आणि पाय म्हणजे अर्थात पंजा त्याच्यावरच मसाज केली जाते. एक्यू मसाज म्हणजे चायनीज रिफ्लॅक्झॉलॉजी जी आहे त्याला लक्षात घेऊन एक्यू मसाज केली जाते, है ना. आजही भारतात बरेचशा ठिकाणी फक्त मसाज करून पेशंटला ठीक केलं जाते. म्हणजे त्यांचा तो दृष्टिकोन आहे की मसाजच्या माध्यमातून स्पेशली काही मेरिडियन्स प्रेस करायच्या आणि त्यानुसार मग उपचार करायचा. जसं एक भारतामध्ये गाठ गेल्यानंतर माझ्याकडे पण मी ते पेशंट ठीक करत असतो. पोटातली जर गाठ सरकली असेल तर फक्त प्रेशर करून ती गाठ बरी करताय, त्याला औषधाची काही गरज नाही. त्याचे काही निश्चित पॉईंट्स असतात, ते पॉईंट्स दाबले की गाठ जी आहे ती जाग्यावरती येते आणि गाठ सरकल्यानंतर त्या व्यक्तीला होणारा जो त्रास आहे, जसं शौचाला अधिक वेळा जाणे, पोट दुखणे, अस्वस्थ जाणवणे, तर हा त्रास कमी होऊन जातो. तर असे बरेचसे विकार आहेत. जसं मायग्रेनमध्ये सुद्धा काही प्रेशर पॉईंट दाबल्यानंतर मायग्रेनचं पेन जे आहे ते आपल्याला तत्काळ कमी करता येते, लगेच कमी करता येते. अजून ॲक्युपंक्चरमध्ये किंवा ॲक्युप्रेशरमध्ये हा जो हे अंगठा आहे आणि हे पहिलं बोट आहे, याच्यामधला जो गॅप आहे इथे आल्यानंतर हा पॉईंट आहे ना. तर या पॉईंटला जर तुम्ही प्रेस केलं तर बॉडीतलं कुठलंही पेन काही मात्रेमध्ये कमी होते. याला पेन किलर पॉईंट म्हणतात. ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर किंवा चायनीज TCA मध्ये हा जो पॉईंट आहे याला पेन किलर पॉईंट म्हणतात. म्हणजे मायग्रेन पेन असेल तरी हा दाबून बघायचा, बॅक पेन असेल, नेक पेन असेल तर सर्वात पहिले हा पॉईंट दाबून बघायचा. आणि प्रेशर केल्याने जर ठीक होत नसेल तर मी तुम्हाला काल सांगितलं ह्या ॲक्युप्रेशरच्या नीडल्स आहेत, ह्या नीडल्स आहेत. तर ही नीडल जी आहे आज तुम्हाला एक थोडंसं मी नीडलिंग करून दाखवतो इथं. आता तुम्हाला याच्यावरती मोबाईलवर काय माहिती दिसेल की नाही दिसेल, पण एवढी मोठी ही नीडल असते. दिसते अर्चना मॅडम, दिसून राहिली का नीडल? हां, ठीक आहे. तर ही अशी नीडल असते ही, ठीक आहे. याला काय करायचं, तुम्हाला सुद्धा नीडलिंग करू शकता, ठीक आहे. आता काय करायचं आहे, इथं तुम्हाला नीडलिंग करायचं आहे. तर इथे सुरुवातीला इच्छा होत नाही स्वतःला नीडल टोचायची, पण या नीडलनी पेन खूप कमी होते, असं मुंगी जावल्यासारखं वाटते फक्त, है ना. तर इथं हा ढिला सोडायचा, बघा नीडल टोचली मी. थोडासा मुंगी चावल्यासारखा त्रास झाला फक्त, है ना. दिसते नीडलिंग केलेलं तुम्हाला त्या हां. तर ॲक्युपंक्चर नुसार हा LI4 पॉईंट आहे, पेन किलर पॉईंट आहे. बॉडीमध्ये कुठे पेन होत असेल तर इथं नीडलिंग करून टाकायची आणि 15-20 मिनिटं ही नीडल राहू द्यायची.
ठीक आहे. फक्त जेव्हा आपण ती निडल टाकतो आतमध्ये तेव्हा तिथं थोडंसं मुंगी चावल्यासारखं होतं. आणि ती निडल जेव्हा आपण आतमध्ये हे करतो ना, तर जवळजवळ मी अर्धा ते 1 इंच ही निडल आतमध्ये टाकलेली आहे ना. आणि मला कुठलाही विशेष त्रास झालेला नाही आहे. मग असं हे राहू द्यायचं, असं बसून जायचं. थोडासा हात फक्त भारी पडतो. आता थोडा हात माझा भारी पडायला लागला है ना. इतक्या फाईन असतात या निडल, म्हणजे जे इंजेक्शन आपण देतो ना त्या निडल थोड्या जाड्या असतात. याच्या आत ह्या निडल ब्लंट असतात. ब्लंट म्हणजे आतमध्ये पोकळी नसते त्याच्यामध्ये. इंजेक्शन जे आपण देतो त्याच्यामध्ये पोकळी असते, त्याच्यामुळे त्या थोड्याशा जाड असतात. याच्यामध्ये पोकळी नसते, त्यामुळे केसासारख्या या निडल असतात. ठीक आहे. आणि असं काढून टाकायचं. हे काढली आता निडल. ठीक आहे. तर हे ॲक्युपंक्चर जे आहे त्याचे बेसिक्स कन्सेप्ट तुम्हाला आहेत ऑलरेडी. ते माझं शिकवायचंच राहिलेलं आहे. हे मी तुम्हाला शिकवणार आहे. थोडं काल मुलांना मिरिडियन्सचे नावं मी सांगितले. याला एक निडल अप्लिकेटर पण येते. म्हणजे आता सुरुवातीला काय होते की आपल्याला भीती वाटते ना निडल लावताना, किंवा निडल व्यवस्थित लावता येत नाही. तर हे निडल अप्लिकेटर आहे. असं ठेवायचं आणि वरून निडल टाकायची आणि त्याला असं टॅपिंग करायचं. असं टॅप केलं की ती निडल चालली जाते आतमध्ये आणि प्रॉपर चालली जाते. आता मला सवय आहे म्हणून ठीक, नाहीतर सुरुवातीला ती निडल जातच नाही आतमध्ये. स्किन आता त्वचा थोडीशी नरम आहे म्हणून काही प्रॉब्लेम नाही इथं, पण जिथं त्वचा कडक असते ना तिथं निडल आतमध्ये जात नाही. ती निडल मग अशी तेडी होऊन जाते है ना. जसं भिंतीत खिळा ठोकताना कसं आहे, भिंत जर कडक असेल तर तो खिळाच तेडा होऊन जाते, तसं इथं त्या निडलचं होते. म्हणून मग हे निडल अप्लिकेटर याच्यासोबतच दिलेलं आहे. या TCAच्या निडल एस्पेशली ॲक्युपंक्चरच्या निडल्स आहेत. ॲक्युपंक्चर सुजोगच्या निडल याच्यापेक्षा फाईन आणि खूप छोट्या येतात. ॲक्युपंक्चर मसाज थेरपी. त्यानंतर थोडक्यात उत्तरे लिहा. ऑस्टिओपॅथी म्हणजे हाडाशी संबंधित असलेली चिकित्सा पद्धती. म्युझिकल स्पायनोथेरपी. म्युझिकल स्पायनोथेरपी हे मला सुद्धा आता थोडंसं म्हणजे निसर्गोपचाराच्या पुस्तकामध्ये हा भाग नाही दिलेला आहे, थोडं लक्षात घ्यावं लागेल. लठ्ठपणा आणि उपवास याच्यावर खूप छान पद्धतीने तुम्ही लिहू शकता. किंबहुना आजचा उपवास केल्यानेच लोकांना लठ्ठपणा येतो. निसर्गोपचाराचा उपवास केल्याने लठ्ठपणा कमी होतो. तुम्ही प्रॉपर उपवास करा किंवा तुम्ही डाएट थेरपी करा. 1 महिन्यामध्ये 3 किलो वजन फक्त डाएट थेरपी, कुठलंही औषध न घेता डाएट थेरपीवर कमी होते. फक्त इनिमा करून तुम्हाला डाएट थेरपी करावं लागते. महिन्यात 3 किलो वजन तुम्ही कमी करू शकता. त्याच्यासाठी संकल्प पाहिजे, त्याच्यासाठी एक आहे ना कमिटमेंट पाहिजे की मी जे म्हटलेलं आहे तसंच मी करणार आहे. नाही तर काय डॉक्टरसमोर बोलायचं की आम्ही करणार, मग तिकडे जाऊन पिझ्झा बर्गर खाऊन घ्यायचं, तशाने काही होणार नाही. ॲक्युपंक्चर सिद्धांत हे मी शिकवणारच आहे. हायड्रोथेरपी जलोपचार याबद्दल ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. जलोपचार 19 प्रकारचे स्नान आहे ना, त्याच्यामध्ये विशेष म्हणजे स्टीम बाथ आहे ना, बाष्पस्नान याचं एक विशेष महत्त्व हायड्रोथेरपीमध्ये. जलोपचार हायड्रोथेरपी ही बाहेरून जशी केली जाते तशी ती आतून पण केली जाते. म्हणजे जसं वमन, उलटी करवणे, संचाला पातळ करवणे, जुलाब करवणे, त्याच्यानंतर नेती म्हणजे नाकात हे करणे, पाणी टाकणे आणि दुसऱ्या नाकातून ते बाहेर काढणे. तर थोडेसे हे जे प्रॅक्टिकल्स आहेत ना हे आपण घेऊ, काय बघू. आता 9 तारखेला तुमची परीक्षा आहे, त्याच्या अगोदरच आपण हे 2-4 प्रॅक्टिकलचे खूप महत्त्वाचे प्रॅक्टिकल्स आहेत. तर ते कसे आयोजन होतील तर ते आपण बघू. तर सरांच्या मागे मी लागतो, सर बिलकुल ऐकत नाही आहे ना. तुम्ही डिमांड करा किंवा आमचे प्रॅक्टिकल एक्झामच्या अगोदर घ्या, तर मग काही ना काही त्याच्यामध्ये मला पण करता येईल. कारण ते कसं आहे तर ते नर्सिंगची खूप धामधूम चालू आहे. ते धामधूम चालू द्या. इकडचं निसर्गोपचाराचं पण आवश्यक आहे, ते काही लक्षात घेत नाही आहेत सध्या.
प्रश्न क्रमांक 6, स्वीडिश मसाज स्पष्ट करा आणि त्याचे फायदे द्या. आता इथं विशेष म्हणजे वर मसाजचे प्रकार विचारले गेले, त्याच्यात स्वीडिश मसाज तुम्हाला एक प्रकार सांगायचाच आहे, पण इथं विशेष त्यांनी प्रश्न केलेला आहे की स्वीडिश मसाज म्हणजे काय, त्याचे फायदे स्पष्ट करा. तर याबद्दलचं मार्गदर्शन मी तुम्हाला उद्या करेल की स्वीडिश मसाज कशा प्रकारे केली जाते. शक्य झालं तर ऑनलाईनच एक टेबल आहे, त्या टेबलवरती स्वीडिश मसाज कशी केली जाते याचं आपण प्रसारण करू ऑनलाईनच्या माध्यमातून. आणि स्वीडिश म्हणजे स्वीडन देशामध्ये विकसित झालेला हा प्रकार, याला स्वीडिश मसाज असं म्हटलं जातं. पहिली तर त्याची परिभाषा आणि त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या स्टेप घ्यायच्या, मसाज कशी करायची, तर ते उद्या आपण बघू. आज मला थोडंसं काम होतं म्हणून 15 मिनिटं आपण मीटिंग लेट केली, नाहीतर आपली मीटिंग 6:30 वाजताच असते, 6:30लाच असते. तर उद्या 6:30लाच आपण मीटिंग स्टार्ट करू. ठीक आहे, सर्वांनी वेळेवर जॉईन व्हायचं आहे. आपण 30 मिनिटाचाच वेळ देतो, पण बोलता बोलता कधी 45 मिनिटं होऊन जातात. आज झाले 45 मिनिटं. आपण 6:45ला मीटिंग स्टार्ट केली होती आणि आता 6:30 होत आलेले आहे. म्हणजे आजची मीटिंग आपली 40 ते 45 मिनिटं झालेली. ठीक आहे, कोणाला काही प्रश्न विचारायचा आहे? तर मला एक्झाम बद्दल विचारायचं होतं. कधी यायची एक्झाम? तुम्ही 2021ची ऍडमिशन आहे ना तुमची? हो सर. हां, तुमची एक्झाम 2023च्या एप्रिल महिन्यामध्ये असणार आहे. अच्छा, 2000. हां, या वर्षीच्या मुलांची एक्झाम एप्रिलमध्ये असायला पाहिजे होती, पण एप्रिलमध्ये नसून ती आता 9 मेला सुरू होणार आहे. म्हणजे ज्या मुलांनी 2020ला ऍडमिशन घेतली त्या मुलांची परीक्षा आता या 2022च्या मे मध्ये 9 मेला एक्झाम सुरू होणार आहे. 9 ते 25 मे असा टाइम टेबल आलेला आहे बोर्डाकडनं. ठीक आहे, अजून कोणाला काही प्रश्न? ओके, आपण लेफ्ट होऊ शकता.